हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 9th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील द टेम्पेस्ट हा लेसन शिकणार आहोत. द टेम्पेस्ट म्हणजे खूप मोठं भयंकर असं वादळ, तुफानी वादळ असा त्याचा अर्थ आहे. अत्यंत थरारक अशी ही स्टोरी आहे. नेपल्सच्या राज्यातील प्रॉस्पेरो हा आणि त्याचा भाऊ यांची ही स्टोरी आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात ही आपली थरारक अशी स्टोरी जिचं नाव आहे द टेम्पेस्ट म्हणजेच तुफान किंवा खूप मोठे वादळ. हा लेसन आपण 2 पार्ट्समध्ये शिकणार आहोत. या लेसनचा फर्स्ट पार्ट असेल द टेम्पेस्ट म्हणजेच प्रचंड मोठे असे वादळ. प्रॉस्पेरो वॉज द ड्यूक ऑफ मिलान इन द किंगडम ऑफ नेपल्स. नेपल्सच्या राज्यामध्ये मिलानचा हा सरदार होता. प्रॉस्पेरो नावाचा एक सरदार होता जो नेपल्स राज्यामध्ये मिलान आहे त्या मिलानचा तो सरदार होता. He was such a studious and learned scholar that he spent most of his time reading books while his brother Antonio managed the business of ruling his dukedom. हा जो प्रॉस्पेरो होता तो अत्यंत स्टडियस म्हणजे अभ्यासू होता, अभ्यासू वृत्ती होती त्याची, अँड लर्न स्कॉलर आणि तो स्कॉलरसुद्धा होता. स्कॉलर म्हणजे अत्यंत अभ्यासू असा विद्यार्थी होता तो, असा माणूस होता, असा व्यक्ती होता. दॅट इज स्पेंट मोस्ट ऑफ हिज टाईम रीडिंग बुक्स. तो त्याचा सर्वात जास्तीत जास्त वेळ तो वाचनामध्येच घालवत असे. वाईल हिज ब्रदर तर त्याचा भाऊ हा जो अँटेनियो आहे तो प्रॉस्पेरोचा भाऊ, तो काय करत असे, मॅनेज द बिझनेस ऑफ रुलिंग हिज ड्यूकडम. ड्यूकडम म्हणजे ते राज्यकारभार, त्या मुलकाचा राज्यकारभार तो सांभाळत असे. बिझनेस ऑफ रुलिंग हिज ड्यूकडम म्हणजे त्या मुलकाचा राज्यकारभार हा त्याचा भाऊ अँटेनियो सांभाळत असे. हे 2 भाऊ होते, प्रॉस्पेरो आणि अँटेनियो. प्रॉस्पेरो हा सतत वाचनामध्ये मग्न असे आणि तो मिलानचा सरदार होता, तर अँटेनियो हा त्याचा राज्यकारभार सांभाळत असे. मुलकाचा राज्यकारभार हा त्याचा भाऊ म्हणजे अँटेनियो सांभाळत असे. नाव अँटेनियो वॉज अ treacherous man and he wanted to become Duke of Milan in his brother's place. हा जो अँटेनियो होता तो ट्रिचरस म्हणजे विश्वासघातकी असा तो होता. अँटेनियो हा विश्वासघातकी असा माणूस होता आणि त्याला त्याच्या भावाच्या जागेवरती यायचं होतं किंवा भावाच्या जागी त्याला मिलानचा सरदार व्हायचं होतं. ड्यूक ऑफ मिलान, ड्यूक म्हणजे सरदार, त्याला मिलानचं सरदार व्हायचं होतं. जो त्याचा भाऊ प्रॉस्पेरो होता तो ते पद, तो अधिकार त्याला हवा होता. इन फॅक्ट अँटेनियो वुड नॉट हॅव हेजिटेटेड टू किल प्रॉस्पेरो. इन फॅक्ट म्हणजे खरं तर अँटेनियो हा जो होता त्याला कधीही संकोच वाटला नसता टू किल प्रॉस्पेरो. प्रॉस्पेरोला मारण्यामध्ये, त्याला मारून टाकण्यासाठी, त्याचा जीव घेण्यासाठी त्याला कधीही संकोच वाटला नसता. परंतु बट ही न्यू दॅट द पीपल लव्ह देअर ड्यूक. पण त्याला हे माहिती होतं की या प्रॉस्पेरोला ठार मारता येणार नाही आपल्याला, कारण लोकांना त्याच्या सरदाराविषयी खूप प्रेम आहे. म्हणजे त्या प्रॉस्पेरोविषयी लोकांना खूप ओढ आहे, प्रेम आहे, लोकांचे त्या प्रॉस्पेरोवरती खूप प्रेम आहे. त्यामुळे आपण त्याला असं मारू शकत नाही हे त्याला माहिती होतं आणि म्हणून तो शांत होता. अँड वूड नेवर फॉरगिव्ह हिज मर्डरर. आणि लोक जे आहेत ते त्याच्या मर्डररला कधीही माफ करणार नाहीत हे त्याला माहिती होतं. त्याला त्या प्रॉस्पेरोची जागा हवी होती, ते पद, सरदारचं पद त्याला हवं होतं. परंतु त्याला मारताही आलं असतं. प्रॉस्पेरोला मारण्यामध्ये, स्वतःच्या भावाला मारण्यासाठी त्याला कोणताही संकोच वाटला नसता. हेजिटेटेड म्हणजे संकोच वाटणे, नॉट हॅव हेजिटेटेड म्हणजे त्याला कधीही संकोच वाटला नसता. परंतु तो असं का करत नव्हता, कारण त्याला माहिती होतं की लोकांचं त्यांच्या सरदारावरती म्हणजेच या प्रॉस्पेरोवरती खूप प्रेम आहे आणि त्याच्या मर्डररला म्हणजे ज्याला तो मारेल, खून करेल त्याचा, त्या मर्डररला लोक कधीही माफ करणार नाहीत हे त्याला ज्ञात होतं. सो अँटेनियो गॉट टुगेदर विथ अलोन्सो. आणि म्हणूनच हा जो अँटेनियो आहे तो त्या कोणाला जाऊन मिळतो, गेट टुगेदर म्हणजे जाऊन मिळतो अलोन्सोला. अलोन्सो कोण असतो, हा अलोन्सो जो आहे तो त्या नेपल्सचा राजा असतो. किंग ऑफ नेपल्स म्हणजे नेपल्सचा राजा असतो. द किंग ऑफ नेपल्स हू वॉज प्रॉस्पेरोज एनिमी
जो प्रोस्पेरोचा शत्रूच असतो एक प्रकारे. हा प्रोस्पेरो जो असतो तो नेपल्सच्या राज्यात मिलानचा सरदार असतो आणि हा अलान्सो जो आहे तो त्या नेपल्सचा राजा असतो. त्यामुळे मग हा अँटोनियो काय करतो, त्या नेपल्सच्या राजाला म्हणजे अलान्सोला जाऊन मिळतो, जो अलान्सो प्रोस्पेरोचा शत्रूच असतो. दे टूक प्रोस्पेरो टू सी. आणि मग हे दोघे मिळून प्लॅन बनवतात, योजना आखतात आणि ते दोघे प्रोस्पेरोला घेऊन एका समुद्रामध्ये जातात एके दिवशी. अँड व्हेन दे वेअर फार अवे फ्रॉम लँड. आणि एके दिवशी त्यांची अशी योजना ठरते की ते दोघेही एकमेकांशी डिस्कशन करून त्या प्रोस्पेरोला समुद्रामध्ये घेऊन जातात. आणि समुद्रामध्ये घेऊन गेल्यानंतर जमिनीपासून खूप खूप दूर गेल्यानंतर दे पुट प्रोस्पेरो अँड हिज बेबी डॉटर मिरांडा इन टू अ ब्रोकन ओल्ड बोट अँड सेल्ड अवे. ते काय करतात, त्या प्रोस्पेरोला आणि त्याच्या छोट्याशा मुलीला मिरांडा, त्या मुलीचं नाव काय आहे प्रोस्पेरोच्या, मिरांडा. त्या प्रोस्पेरोला आणि त्या छोट्याशा मुलीला त्या दोघांना ते बोटीमध्ये घेऊन जातात. अशी बोट जी तुटकी फुटकी आहे, ब्रोकन म्हणजे जी बोट तुटलेली आहे, जुनी पुराणी आहे, अशा बोटीमध्ये ते घेऊन जातात आणि तिथेच त्यांना सोडून पुन्हा परत येतात. त्या समुद्रामध्ये दूर गेल्यानंतर त्या छोट्याशा मिरांडाला आणि प्रोस्पेरोला ते जुन्या बोटीमध्ये बसवतात आणि दूर सोडून येतात. प्रोस्पेरो अँड मिरांडा वेर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी. आणि आता मग प्रोस्पेरो आणि मिरांडा हे दोघेच त्या बोटीमध्ये त्या समुद्रामध्ये वाहून जातात. ड्रिफ्ट म्हणजे वाहून जातात. दस अँटोनियो मॅनेज टू टेक ओव्हर द ड्यूकडम ऑफ मिलान विथ ऑल इट्स वेल्थ अँड पॉवर. आणि अशा पद्धतीने अँटोनियो आणि त्या अलान्सोने जी योजना आखलेली असते त्यामध्ये ते यशस्वी होतात. प्रोस्पेरो आणि मिरांडो त्या अफाट मोठ्या अशा समुद्रामध्ये वाहून जातात. कुठे जातात हा काहीच पत्ता त्यांना लागत नाही. आणि अशा पद्धतीने हे दोघे त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी होतात. अँटोनियोला त्याची सरदारकी मिळते, ड्यूकडम ऑफ मिलानची सरदारकी मिळते आणि याशिवाय त्याला वेल्थ आणि पॉवरसुद्धा प्राप्त होते. सगळी संपत्ती आणि अधिकारसुद्धा त्याला मिळतात. पुढे काय होतं आता आपण पाहूयात. नाउ अमंग प्रॉस्पेरोज कॉर्टियर्स वॉज अ ट्रू अँड लॉयल लॉर्ड कॉल्ड गोंझालो. आता हे जे प्रोस्पेरोचं कोर्ट होतं म्हणजे प्रोस्पेरोचं जे दरबार होता, त्या दरबारामध्ये गोंझालो नावाचा एक अतिशय निष्ठावंत प्रामाणिक असा त्याचा एक माणूस होता. त्या प्रोस्पेरोचा माणूस होता. दरबारांमध्ये एक दरबारी होता जो अत्यंत निष्ठावंत होता, त्या प्रोस्पेरोशी चांगला होता. आउट ऑफ लव अँड लॉयल्टी फॉर द राईटफुल ड्यूक, Gonzalo had secretly placed in the boat fresh water, food and clothes, and along with them Prospero's most valued possessions, his books. हा जो गोंझालो होता त्याला त्याच्या योग्य असलेल्या सरदाराविषयी खूप प्रेम होतं. म्हणजे जो सरदार चांगला आहे, जो खरा सरदार आहे, त्या खऱ्या सरदाराविषयी असलेल्या प्रेमामुळे आउट ऑफ लव अँड लॉयल्टी फॉर राईटफुल ड्यूक म्हणजे त्याच्या खऱ्या सरदाराविषयी त्याला जे प्रेम आणि लॉयल्टी म्हणजे निष्ठा आहे, त्या निष्ठेमुळे या गोंझालोने काय केलेलं असतं, गोंझालो हॅड सिक्रेटली प्लेस, त्याने गुपचूपपणे त्या बोटीमध्ये फ्रेश वॉटर म्हणजे ताजे पाणी, फळे आणि कपडे हे सगळं ठेवलेलं असतं गुपचूपपणे. हा गोंझालो काय करतो, त्याच्या सरदारासाठी म्हणून म्हणजे त्या प्रोस्पेरोसाठी म्हणून त्या बोटीमध्ये, तुटक्या अशा बोटीमध्ये हे सगळ्या वस्तू ठेवतो. आणि याशिवाय अँड अलॉंग विथ देम, आणि यासोबतच काय ठेवतो तो, प्रोस्पेरोज मोस्ट व्हॅल्युएड पोझिशन्स हिज बुक्स. आणि सर्वात प्रोस्पेरोची सर्वात महत्त्वाची अशी वस्तू, मौल्यवान चीज अशी ती म्हणजे पुस्तके. हे सुद्धा तो न विसरता त्या बोटीमध्ये ठेवून देतो. यू कॅन इमॅजिन द हार्डशिप्स फेस्ड बाय प्रॉस्पेरो कास्ट ॲड्रिफ्ट इन ॲन ओरलेस बोट. ओरलेस बोट म्हणजे अशी बोट जिला वल्लवण्यासाठी त्या काठ्या नाही आहेत. नाव वल्लवण्यासाठी जे काठे असतात ना, वल्ले असतात, ते वल्ले नाहीत. ओर म्हणजे ते वल्ले, जे नाव चालवण्यासाठी ज्या काठे असतात लांब त्यांना वल्ले असे म्हणतात. त्या बोटीला ते वल्लेसुद्धा नव्हते. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की त्यांना किती कष्ट घ्यावे लागले असतील प्रोस्पेरोला ती नाव चालवण्यासाठी, किंवा त्या नावेमध्ये जेव्हा ते समुद्रामध्ये भरकटत होते तेव्हा त्यांना किती कष्ट पडले असतील हे तुम्ही इमॅजिन करू शकता. आणि याशिवाय त्याच्यासोबत एक बेबी गर्ल होती, विथ अ बेबी गर्ल टू टेक केअर फॉर, तिचीसुद्धा काळजी त्याला घ्यायची होती. आणि असं करताना त्याला किती कष्ट सहन करावे लागतील, हार्डशिप्स म्हणजे कष्ट, त्याला किती कष्ट पडले असतील हे तुम्ही इमॅजिन करू शकता.
However, they were fortunate that the boat reached an island and they landed in safety. आणि खरं तर हे त्यांचं नशीब चांगलं म्हणावं लागेल किंवा ते सुदैवी म्हणावे लागतील की त्यांची बोट एका आयलँडवरती सुखरूपपणे पोचली अँड दे लँडेड इन सेफ्टी. सुरक्षितपणे त्या बोटीतून ते तिथे उतरले. ते सुदैवीच म्हणावे लागतील. फॉर्च्युनेट म्हणजे सुदैव. ते सुदैवीच म्हणावे लागतील की त्यांचं नशीब चांगलं की ते एका बेटावरती उतरले. त्यांची बोट एका बेटावरती गेली आणि तिथे सुरक्षितपणे ते उतरले. द आयलँड वॉज ॲन एन्चांटेड आयलँड. ते जे आयलँड होतं, आयलँड म्हणजे बेट म्हणजे अशी जमीन ज्याच्या चारी बाजूनी पाणी आहे अशी जमीन. तर ते जे आयलँड होतं, बेट होतं, ते कसं होतं? एन्चांटेड आयलँड म्हणजे जादुई बेट होतं. फॉर इयर्स टुगेदर इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ ॲन इव्हिल विच सायकोरेक्स हू हॅड इम्प्रिझन ऑल द गुड स्पिरिट शी फाउंड ऑन द आयलँड. हे जे बेट होतं ते जादुई बेट होतं. का बरं? कारण तिथे खूप वर्षे, फॉर इयर्स टुगेदर, खूप अनेक वर्षे ते एका विच म्हणजे चेटकिनीच्या अधिपत्याखाली होतं किंवा त्या चेटकिनीने त्या बेटावरती ताबा मिळवला होता. इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ ॲन इव्हिल विच म्हणजे चेटकिन, जिचं नाव होतं सायकोरेक्स. या चेटकिनीने ते बेट मंतरलेलं होतं. हू हॅड इम्प्रिझन ऑल द गुड स्पिरिट. आणि तिने त्या बेटावरती चांगल्या आत्म्यांना कैद करून ठेवलं होतं. इम्प्रिझन म्हणजे कैद करून ठेवलं होतं. कुणाला? गुड स्पिरिट म्हणजे आत्मा. चांगल्या आत्म्यांना तिने, त्या बेटावरती सापडलेल्या चांगल्या आत्म्यांना तिने तिथे कैद करून ठेवलं होतं. शी हरसेल्फ हॅड डाईड बिफोर प्रोस्पेरो अराइव्ड ऑन द आयलँड. प्रोस्पेरो त्या आयलँडवरती पोहोचण्याआधीच ती स्वतःसुद्धा तिथे मरून पडली होती. तो जेव्हा प्रोस्पेरो त्या बेटावरती पोचणार असतो, तो बेटावर येण्याआधीच ती मरण पावली होती. बट द स्पिरिट्स रिमेन ट्रॅप्ड इन देअर प्रायझन्स द ट्रंक्स ऑफ द लार्ज ट्रीज ऑन द आयलँड. पण तिने पकडलेले जे चांगले आत्मे होते, म्हणजे जे गुड स्पिरिट्स होते, ते तिने जे बंदिस्त केले होते, तुरुंगामध्ये टाकले होते, ते आत्मे मात्र तसेच त्यांच्या तुरुंग म्हणजे तरी काय? बेटावरती कोणतं तुरुंग असणार? तर प्रायझन्स. तुरुंग म्हणजे काय होतं? द ट्रंक्स ऑफ लार्ज ट्रीज ऑन द आयलँड. त्या बेटावरती जी मोठी मोठी झाडं आहेत, त्या झाडांच्या खोडामध्ये तिने ते आत्मे बंद करून ठेवले होते. तर हे जे आत्मे होते त्या तुरुंगामध्येच कैद होते. ती जरी मेली असली, ती मरण पावली जरी असली, परंतु ते आत्मे तसेच त्या तुरुंगामध्ये, बेटावरच्या त्या मोठ्या झाडांच्या खोडामध्ये अडकून राहिले होते. प्रोस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. आता पुढे काय होतं बघा. प्रोस्पेरो हा जो होता तो एक उत्तम जादूगार होता. ग्रेट मॅजिशियन, उत्तम जादूगार होता. फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. त्याने त्याचं पूर्ण आयुष्य त्या मॅजिकमध्ये म्हणजे जादूच्या अभ्यासामध्ये व्यतीत केलं होतं. द पॉवर ऑफ हिज आर्ट एनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रेझंट स्पिरिट्स ऑफ हुम एरियल वॉज द चीफ. आणि मग त्याने त्याच्या जादुई शक्तीने काय केलं? द पॉवर ऑफ हिज आर्ट, त्याची जादुई शक्तीने त्याने काय केलं? एनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रेझंट स्पिरिट. त्यांना पकडलेले ते जे आत्मे होते, त्या तुरुंगातील आत्म्यांना त्याने मुक्त केलं. त्याने आपल्या जादूच्या कलेच्या सामर्थ्याने त्याने मुक्त केलं. ऑफ हुम एरियल वॉज द चीफ. आणि हे जे आत्मे होते, या सगळ्यांमध्ये या सगळ्या आत्म्यांचा प्रमुख एक होता, ज्याचं नाव होतं एरियल. हा आत्मा त्या सर्व आत्म्यांचा प्रमुख होता. द स्पिरिट्स वेअर सो ग्रेटफुल टू प्रोस्पेरो दॅट दे प्रॉमिस टू बी एव्हर ओबिडियंट टू हिज विल. आणि आता त्या सर्व आत्म्यांना या प्रोस्पेरोने मुक्त केलं, त्यांची मदत केली. त्यामुळे हे सर्व जे आत्मे होते, या सगळ्या आत्म्यांना त्या प्रोस्पेरोबाबत खूप कृतज्ञता वाटत होती. म्हणजे ते खूप कृतज्ञ झाले की त्यांनी असं ठरवलं की दॅट दे प्रॉमिस टू बी एव्हर ओबिडियंट टू हिज विल. म्हणजे त्या प्रोस्पेरोच्या इच्छेनुसारच ते आता वागतील, त्याची आज्ञा पाळतील. ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक. ते त्याचे आज्ञाधारक राहतील कायम. दे प्रॉमिस, त्यांनी असं वचन दिलं, टू बी एव्हर ओबिडियंट, आम्ही तुमचे नेहमीच आज्ञाधारक असू, असं त्या प्रोस्पेरोला वचन दिलं. आणि ते तसे त्यांनी आश्वासन केलं की तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही काम करू, असं त्यांनी सांगितलं. कारण त्यांना मुक्त केलं होतं प्रोस्पेरोने त्या तुरुंगातून, जिथे चेटकिनीने त्यांना पकडलं होतं, त्या सायकोरेक्सने त्या तुरुंगातून या सर्व आत्म्यांना प्रोस्पेरोने मुक्त केलं होतं. आणि म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी तसं आश्वासन केलं. पुढे काय होतं बघा.
इन द वुड्स नियर बाय. वुड्स म्हणजे जंगल आणि नियर बाय म्हणजे आसपासचे. जवळपासच्या जंगलामध्ये प्रोस्पेरो फाउंड अ कॅलिबन, अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर. त्या जंगलामध्ये प्रोस्पेरोला एक राक्षस सापडतो. ट्विस्टेड अगली म्हणजे खूप डेंजरस असा दिसणारा, भयानक दिसणारा एक कॅलिबन नावाचा मॉन्स्टर म्हणजे राक्षस सापडतो, भेटतो. ही वॉज द सन ऑफ सायकोरेक्स. हा कॅलिबन कोण होता? तर हा सायकोरेक्सचा मुलगा होता. द विच या चेटकिनीचा तो मुलगा होता. द कॅलिबन बिकेम प्रोस्पेरो सर्वंट. पण कॅलिबनसुद्धा या प्रोस्पेरोचा सर्वंट म्हणजे नोकर बनून राहू लागला. अपार्ट फ्रॉम बिईंग हायडियस अँड हॉरिबल म्हणजे कुरूप आणि भयानक असा तो दिसत होता. तरीही इन ॲपिअरन्स म्हणजे तसा तो दिसत होता. हायडियस अँड हॉरिबल म्हणजे कुरूप आणि भयानक दिसत होता. ही वॉज ऑल्सो विशियस अँड ब्रुटल. हा तसा दिसत तर होताच, पण शिवाय तो दुर्गुणी आणि दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याचं वागणं चांगलं नव्हतं. नो मॅटर हाऊ हार्ड ही टायर्ड, प्रोस्पेरो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वेज फॉर द बेटर. पण प्रोस्पेरोने या खूप प्रयत्न करूनही हा जो कॅलिबन होता तो काही सुधारत नव्हता. तो चांगल्या मार्गाला जात नव्हता. थोडीफारसुद्धा सुधारणा त्याच्यामध्ये तो करत नव्हता. अँड सो इट वॉज एरियल्स जॉब टू सी दॅट ही कॅरीड आउट हिज टास्क प्रॉपरली. आणि त्यामुळे या सर्व आत्म्यातील प्रमुखाचं म्हणजेच एरियलचं हे काम होतं. त्याला एक कामच हे होऊन गेलं की तो काम नीट करतो आहे की नाही हे पाहणं. हे त्याचं काम होऊन गेलं. हा जो कॅलिबन होता तो काम व्यवस्थित करतो आहे की नाही हे पाहणं त्या एरियलचं काम होऊन गेलं. आणि अशा पद्धतीने हे सर्वजण त्या बेटावरती राहू लागले. मिरांडा, प्रोस्पेरो हे सर्व चांगले आत्मे आणि त्यांचा प्रमुख एरियल असे सगळेजण त्या बेटावरती राहत असत. असंच करत करत वेळ निघून गेला. टाईम पास्ड. काळ पुढे गेला. अँड मिरांडा ग्रीव अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. मिरांडा आता मोठी झाली होती आणि ती सुंदर आणि गोड अशी एक मुलगी झाली होती. द स्पिरिट्स ऑफ द आयलँड वेर लॉयल अँड फेथफुल टू द प्रोस्पेरो. ते जे स्पिरिट्स होते, आत्मा होते त्या बेटावरचे, हे अजूनही त्या प्रोस्पेरोला लॉयल आणि फेथफुल असे होते. म्हणजे चांगले वागत असत ते. एकनिष्ठ अँड फेथफुल म्हणजे विश्वासू. लॉयल म्हणजे एकनिष्ठ, फेथफुल म्हणजे विश्वासू असे ते राहत असत. हू रूल देम वाईजली अँड वेल. प्रोस्पेरोसुद्धा त्यांच्याशी अत्यंत चतुराईने म्हणजे चांगलं आणि चतुराईने वागत असे. नाव इट केम टू पास दॅट अलोन्सो किंग ऑफ नेपल्स, his brother Sebastian and Antonio, the weak brother of Prospero, were sailing in a ship close to the enchanted island. आता पुढे काय होतं बघा. आता हे सर्वजण हे जे सर्वजण आहेत, अलोन्सो किंग ऑफ नेपल्स, जो नेपल्सचा राजा असतो अलोन्सो, आणि त्याचा भाऊ सेबेस्टियन, आणि अँटोनियो द वीक ब्रदर ऑफ प्रोस्पेरो, प्रोस्पेरोचा दुष्ट भाऊ अँटोनियो, सेबेस्टियन आणि किंग ऑफ नेपल्स म्हणजेच अलोन्सो, हे सगळेजण वेर सेलिंग इन द शिप, जहाजामधून जात असतात. कुठून जात असतात? क्लोज टू द एन्चांटेड आयलँड, त्या जादुई बेटाजवळूनच हे सर्वजण एका जहाजातून प्रवास करीत होते. एकदा घडलेली ही घटना आहे. हे सर्वजण एकदा प्रवास करीत होते. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्दिनंद ऑफ नेपल्स अँड द ओल्ड लॉयर कोर्टियर गोन्झालो. आणि या शिपमध्ये हे सर्वजण तर होतेच, अलोन्सो, सेबेस्टियन आणि अँटोनियो हे सर्वजण तर होतेच, पण याशिवाय त्या प्रिन्स, नेपल्सचा प्रिन्स फर्दिनंद हा सुद्धा होता. फर्दिनंद म्हणजे त्या अलोन्सोचा मुलगा, म्हणजेच नेपल्सचा प्रिन्स राजकुमार फर्दिनंद हा सुद्धा होता. आणि त्याच्यासोबतच ओल्ड लॉयल कोर्टियर गोन्झालो हा सुद्धा होता. म्हातारा वृद्ध झालेला असा तो एकनिष्ठ कोर्टियर दरबारी गोन्झालो हा सुद्धा होता, जो प्रोस्पेरोचा दरबारी होता. द एंटायर पार्टी वॉज रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन्स ऑफ देअर प्रिन्सेस इन अ फार ऑफ किंगडम. आणि हे सर्व जी लोक होते, म्हणजे एंटायर पार्टी म्हणजे हे सर्व जे लोक होते, हे सर्वजण कुठून येत होते? रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन म्हणजे विवाह समारंभातून ते परतत होते. कोणाचा विवाह समारंभ? तर त्यांच्या प्रिन्सेसचा म्हणजे राजकुमारीचा विवाह समारंभानंतर हे सर्वजण त्यांच्या किंगडममध्ये, राज्यामध्ये परतत होते. दूरच्या राज्यातून ते परतत होते. Knowing that his enemies were near his island, Prospero raised a great tempest with the power of his magic. आणि जेव्हा
प्रॉस्पेरोला हे कळतं की त्याचे जे एनिमीज आहेत, त्याचे जे शत्रू आहेत ते इथूनच जवळपास आपल्या बेटाजवळून जात आहेत. हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा त्याने एक मोठं असं वादळ त्या समुद्रामध्ये निर्माण केलं. त्याच्या जादुई शक्तीने त्याने हे सगळं वादळ निर्माण केलं. प्रॉस्पेरो रेज्ड अ ग्रेट टेम्पेस्ट. प्रॉस्पेरो रेज्ड अ ग्रेट टेम्पेस्ट म्हणजे त्याने मोठं असं वादळ निर्माण केलं. जेव्हा त्याला कळालं की हे सर्व माझे एनिमीज, माझे शत्रू इथून जात आहेत, तेव्हा त्याने जादुई शक्तीने एक मोठं वादळ निर्माण केलं. द रॉयल शिप, ती जी राजशाही जहाज होती, वॉज टर्न अँड टॉस्ड ऑन द स्टॉर्मी वेव्ज. ती हेलकावे खाऊ लागली, उधळू लागली. ती जी जहाज होती त्या वादळामुळे, त्या स्टॉर्मी वेव्ज म्हणजे त्या भयानक अशा लाटांवरती ती हेलकावे खाऊ लागली. तुफानी लाटांमध्ये ती हेलकावे खाऊ लागली. इट सीम्ड ॲज इफ इट वुड सिंक. आता असं वाटत होतं की ही जहाज बुडते की काय. एनी मुवमेंट अलॉंग विथ ऑल पीपल ऑन द बोर्ड. या सर्व त्या जहाजेवरती असणाऱ्या सर्व लोकांना घेऊन ही जहाज बुडते की काय असं वाटू लागलं होतं. As the tempest raged, the Prospero led his daughter to the shore of the island. आणि जसं ते टेम्पेस्ट वाढू लागलं, म्हणजे ते जे वादळ त्याने निर्माण केलं होतं प्रॉस्पेरोने जादूच्या शक्तीने, ते जसं वाढू लागलं तसं त्या प्रॉस्पेरोने त्याने काय केलं, जाऊन तो मुलीला घेऊन आला. ॲट द शोर ऑफ द आयलँड, त्या आयलँडच्या किनाऱ्यावरती तो आपल्या मुलीला घेऊन येतो आणि अँड शोड हर द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्ज. आणि त्या मोठमोठ्या लाटांवरती ती जहाज संघर्ष करणारी ती जहाज जी आहे, झुंजणारी जहाज जी आहे वादळी लाटांची, ती जहाज त्या मुलीला तो दाखवतो. वादळाचा जोर जसजसा वाढू लागतो तसतसं प्रॉस्पेरो त्या मुलीला घेऊन येतो किनाऱ्यावरती, त्या आयलँडच्या किनाऱ्यावरती घेऊन येतो आणि तिला ते वादळी वाऱ्यांशी झुंजणारं जहाज तिला दाखवतो. मिरांडा, अ काइंड हार्टेड गर्ल, बेग्ड हर फादर टू हॅव पिटी ऑन द पीपल कॉट इन द स्टॉर्म. ही जी मिरांडा जी होती, ती मुलगी होती, ती काइंड हार्टेड गर्ल होती, म्हणजे ती अत्यंत दयाळू अंतःकरणाची मुलगी होती. तिने तिच्या वडिलांना विनंती केली. बेग्ड हर फादर म्हणजे तिच्या वडिलांना तिने विनंती केली. टू हॅव पिटी ऑन द पीपल. काय विनंती केली की त्या लोकांवर दया करा. टू हॅव पिटी, पिटी म्हणजे दया. ती काय म्हणते की या लोकांवर तुम्ही दया करा. कॉट इन द स्टॉर्म, त्या वादळामध्ये अडकलेल्या लोकांवर दया करा. ओ फादर, शी बेग, तिने विनंती केली, हो बाबा, इफ बाय युअर आर्ट यू हॅव रेस्ड दिस ड्रेडफुल टेम्पेस्ट, जर तुम्ही तुमच्या कलेने हे एवढं मोठं ड्रेडफुल टेम्पेस्ट म्हणजे इतकं मोठं वादळ, भयंकर असं वादळ तुम्ही निर्माण केलं आहे, प्लीज क्वेल द स्टॉर्म नाव. क्वेल म्हणजे ती काय म्हणते की कृपया आता हे वादळ तुम्ही थांबवा, शांत करा. प्लीज क्वेल द स्टॉर्म नाव. ती काय म्हणते की आता हे थांबवा. क्वेल म्हणजे थांबवणे. हे वादळ आता थांबवा. सेव्ह द पुअर सोल्स ऑन द बोर्ड. त्या बोर्डवरती, त्या जहाजेवरती असलेल्या सर्व लोकांना वाचवा, त्यांचे जीव वाचवा, त्यांचा आत्मा वाचवा, असं ती मिरांडा सांगते. प्रॉस्पेरो टोल्ड हिज डॉटर नॉट टू बी अफ्रेड. प्रॉस्पेरो तिच्या मुलीला सांगतो की तू अजिबात घाबरू नकोस, घाबरण्याचे काहीही कारण नाही. आय हॅव सो ऑर्डर्ड दॅट, मी अशी आज्ञा दिली आहे की दॅट नो पर्सन ऑन दॅट शिप विल बी हर्ट इन एनी वे. त्या शिपमध्ये असलेले एकाही व्यक्तीला कुठलीही इजा होणार नाही, अशी मी त्या वादळाला आज्ञा दिली आहे. तू काही घाबरू नकोस, असं तो प्रॉस्पेरो तिच्या मुलीला मिरांडाला सांगतो. आय इंटेंड टू सेव्ह एव्हरी वन ऑफ देम, बट वॉट आय हॅव डन नाव इज इन युअर इंटरेस्ट. माझं हे कर्तव्य आहे की त्या बोटीतील प्रत्येकाला वाचवणारच आहे मी, असं तो म्हणतो. मी त्यांच्यापैकी प्रत्येकाला वाचवणारच आहे, परंतु हे जे मी केलं आहे ते तुझ्यासाठी केलं आहे, तुझ्या भल्यासाठी केलं आहे. ही सेड टू हर, असं तो तिला सांगतो की जहाजावरील कोणालाही कसली इजा होऊ द्यायची नाही, अशी मी त्या वादळाला आज्ञा दिली आहे आणि त्यांच्यापैकी प्रत्येकालाच मी वाचवणार आहे, परंतु हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे, तुझ्या भल्यासाठी केलं आहे, असं तो तिला सांगतो. पुढे काय होतं बघा. मिरांडा वॉज पझल्ड. आता ही जी मिरांडा आहे ती कोड्यात पडते. तिला काहीच कळत नाही, कारण तिला पास्ट हिस्ट्री माहीतच नसते. हे कोण आहेत, यांच्यासाठी बाबांनी असं का केलं आहे, हे तिला काहीही माहीत नसतं. तिला पास्ट हिस्ट्री माहीत नसते, त्यामुळे ती कोड्यात पडते. वाय शुड हर फादर पुट द शिप अँड इट्स क्र्यू इन पेरिल फॉर हर सेक. ती असा विचार करू लागते की तिच्यासाठी म्हणून त्या जहाज आणि त्या जहाजावरील लोकांना वडिलांनी असा त्रास का दिला, का त्यांना संकटामध्ये टाकलं, असं तिला वाटतं.
देन फॉर द फर्स्ट टाईम प्रोस्पेरो टोल्ड हर द स्टोरी ऑफ देअर पास्ट लाईफ. आणि आयुष्यात पहिल्यांदा तिला प्रोस्पेरो त्यांच्या पास्ट लाईफची स्टोरी सांगतो. ही एक्सप्लेन दॅट ही हॅड कॉज द टेम्पेस्ट इन ऑर्डर टू ब्रिंग हिज एनिमीज. आणि तो तिला सांगतो, प्रोस्पेरो जो आहे तो आपल्या मुलीला सांगतो की मी कशासाठी ते वादळ निर्माण केलं आहे. मागची स्टोरी सगळी सांगितल्यानंतर ते जे शत्रू आहेत 2, अलान्सो आणि सेबिस्टियन, या दोघा जणांना, या शत्रूंना वटणीवर आणण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी म्हणून मी हे केलेलं आहे. त्या शत्रूंना ताब्यात घेण्यासाठी मी हे सगळं तुफान वादळ निर्माण केलं आहे, असं तो सांगतो. अलान्सो अँड सेबेस्टियन विदिन हिज पॉवर. त्यांची जी ताकद आहे, अलान्सो आणि सेबेस्टियन यांच्या ताकदीला त्यांना आपल्या ताब्यात आणायचं आहे. त्यांच्यासकट त्यांच्या ताकदीलासुद्धा मला आपल्या ताब्यात आणायचं आहे, असं त्याने सांगितलं. आणि म्हणून मी हे तुफान निर्माण केलं आहे, असं तो सांगतो. हॅविंग नॅरेटेड दिस स्टोरी, ही सगळी गोष्ट सांगितल्यानंतर प्रोस्पेरो टच्ड मिरांडा विथ हिज मॅजिक स्टिक. तो त्याच्या जादुई काठीने त्या मिरांडाला टच करतो. अँड शी फेल फास्ट अस्लीप. आणि ती झोपी जाते. नाव एरियल अपियर्ड बिफोर हिम टू गिव्ह ॲन अकाउंट ऑफ द स्टॉर्म. आणि आता असं झाल्यानंतर जेव्हा ती मुलगी मिरांडा हिला तो जो प्रोस्पेरो आहे तो वादळ दाखवतो, त्या वादळात तरंगणारी झुंजणारी जहाज दाखवतो. आणि तिला प्रश्न पडतो की असे का. त्यानंतर तो जो प्रोस्पेरो आहे तो तिला पास्ट हिस्ट्री सांगतो आणि तिला जादुई छडीने टच करतो, जेणेकरून ती गाढ झोपी जाते. आणि ती झोपी गेल्यानंतर आता त्याच्यासमोर हा एरियल आहे तो येतो. नाव एरियल ॲपियर्ड बिफोर हिम टू गिव्ह ॲन अकाउंट ऑफ द स्टॉर्म. या वादळाची सर्व माहिती देण्यासाठी, खुलासा करण्यासाठी एरियल तिथे आलेला असतो. ही गेव अ लाईव्हली स्टोरी ऑफ फिअर्स ऑफ सेलर्स. तो तिथे घडलेला सर्व वृत्तांत सांगतो, काय काय घडलं आहे. फिअर्स ऑफ सेलर्स म्हणजे जे जहाज चालवणारे सेलर्स आहेत ते घाबरून गेलेले आहेत, त्यांना भीती वाटत आहे. अँड अँक्सायटी ऑफ द लॉर्ड्स अँड हाऊ प्रिन्स फर्दिनंद किंग अलान्सो सन. त्या सगळ्या क्रू मेंबर्सची सगळी धांदल उडालेली, किंवा हे जे सरदार होते ते सरदारांची सगळी गडबड गोंधळ झालेली, अस्वस्थता झालेली, ते सगळं तो सांगतो. अँड जो प्रिन्स होता फर्दिनंद म्हणजे राजा अलान्सोचा मुलगा, किंग अलान्सोचा मुलगा फर्दिनंद, हॅड लीप्ड इन टू द सी. समुद्रामध्ये त्यांनी घातलेली उडी, या सगळ्याबाबतचा वृत्तांत तो सांगत असतो. हिज फादर अँड द रेस्ट ऑफ द रॉयल पार्टी फिअर्ड दॅट ही वॉज डेड. हिज फादर म्हणजे अलान्सो, त्या राजकुमाराचे वडील म्हणजे अलान्सो, त्या अलान्सोला आणि बाकी सर्व रॉयल पार्टी म्हणजे त्या राजघराण्यातील सर्व लोकांना असं वाटत असतं की हा जो फर्दिनंद आहे तो मेलेला आहे, मरण पावला आहे असं वाटत असतं. द प्रिन्स ऑफ हिज पार्ट बिलीव्ह दॅट हिज फादर अँड द अदर लॉर्ड्स हॅड गॉन डाऊन विथ द शिप. तर त्या राजकुमाराला असं वाटत असतं की त्याचे वडील आणि इतर जे सर्व जहाजेमध्ये लोक होते ते सर्वजण आता जहाजाबरोबर बुडून गेले आहेत. हॅड गॉन डाऊन विथ द शिप. त्या जहाजाबरोबर बुडून गेले आहेत असं त्या राजकुमाराला वाटत असतं. पुढे काय होतं, एरियल सॉंग्स. इथंपर्यंतचा पार्ट आपण आता या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. आत्तापर्यंत आपण पाहिलं की प्रोस्पेरो आणि अँटोनियो हे दोघे भाऊ होते. अँटोनियो हा सतत त्याला त्या मिलानचे सरदारकी हवी असते, तर प्रोस्पेरो हा सतत अभ्यासू आणि स्कॉलर असा व्यक्ती असतो. आणि अँटोनियो काय करतो की अलान्सो म्हणजे त्या नेपल्सचा राजा याच्यासोबत मिळून ते दोघे त्या प्रोस्पेरोला आणि त्याच्या मुलीला एका दूर अशा बेटावरती समुद्रामध्ये सोडून येतात. तिथून ते एका बेटावरती जातात, तिथे राहतात. तिथे ती मुलगी मोठी होते आणि हा जो प्रोस्पेरो आहे तो एके दिवशी जेव्हा त्याला कळतं की तिथून असं जहाज चाललं आहे ज्यामध्ये अँटोनियो, सेबेस्टियन, अलान्सो, त्याचा भाऊ सेबेस्टियन आणि अलान्सोचा मुलगा फर्दिनंद, त्यानंतर गोंझालो आणि त्याचा स्वतःचा भाऊ, प्रोस्पेरोचा स्वतःचा भाऊ अँटोनियो, हे सर्वजण जात आहेत. हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याच्या जादुई शक्तीने तो तिथे वादळ निर्माण करतो. कशासाठी, तर त्याच्या शत्रूंना म्हणजेच अलान्सोला आणि त्या सेबेस्टियनला ताब्यात घेण्यासाठी तो हे वादळ निर्माण करतो आणि त्याच्या मुलीला दाखवतो. तेव्हा ती मुलगी त्याला विनवणी करते की तुम्ही असं काही करू नका, उलट त्या बोटीमध्ये असलेल्या लोकांना तुम्ही वाचवा, असं ती त्याला सांगते, अशी विनंती करते. आणि तो तिला मॅजिक स्टिकने झोपवतो किंवा तिला
झोपेमध्ये घालतो तो त्याच्या जादुई शक्तीने, आणि त्याच्यानंतर एरियल येतो तिथे. त्या सर्व आत्म्यांचा प्रमुख एरियल तिथे येतो. जे आत्मे त्या बेटावरती अडकून पडलेले असतात त्या आत्म्यांचा प्रमुख जो असतो एरियल तिथे येतो आणि त्याला सर्व घडलेला वृत्तांत सांगतो. त्यानंतर पुढे काय होतं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यातील वर्ड मिनिंग्ज आता आपण पाहू. टेम्पेस्ट म्हणजे खूप मोठे वादळ, प्रचंड वादळ, तुफान. ड्यूक म्हणजे सरदार. किंगडम म्हणजे राज्य. स्टडियस म्हणजे अभ्यासू. लर्न स्कॉलर म्हणजे स्कॉलर. स्पेंट म्हणजे व्यतीत करणे, घालवणे. बिझनेस ऑफ रूलिंग म्हणजे राज्यकारभार सांभाळणे. ट्रिचरस मॅन म्हणजे अत्यंत विश्वासघातकी असा, विश्वास मोडणारा असा माणूस. हेजिटेटेड म्हणजे संकोच करणे. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. मर्डरर म्हणजे मर्डर करणारा, मारून टाकणारा. एनिमी म्हणजे शत्रू. ड्रिफ्ट म्हणजे लाटांबरोबर वाहून जाणे, वाहत जाणे. ड्यूकडम म्हणजे मुलूक. वेल्थ अँड पॉवर म्हणजे संपत्ती आणि अधिकार. कोर्टियर्स म्हणजे दरबारातील माणसे. लॉयल्टी म्हणजे निष्ठा. मोस्ट व्हॅल्युएड पोझिशन्स म्हणजे सर्वात मौल्यवान वस्तू, चीज. हार्डशिप्स म्हणजे कष्ट. कास्ट ॲड्रिफ्ट. कास्ट ॲड्रिफ्ट म्हणजे अडचणी. ओअरलेस म्हणजे वल्ले नसलेली बोट, नाव. फॉर्च्युनेट म्हणजे सुदैवी. एन्चांटेड आयलँड म्हणजे जादुई बेट. विच म्हणजे चेटकीन. इम्प्रिझन म्हणजे बंदिस्त केलेले, तुरुंगवासात घातलेले. अराइव्ड म्हणजे आल्यानंतर. अराइव्ह म्हणजे येणे. स्पिरिट्स म्हणजे आत्मा. ट्रॅप्ड म्हणजे जाळ्यात अडकणे. प्रायझन्स म्हणजे तुरुंग. ग्रेट मॅजिशियन म्हणजे महान जादूगार. डिवोटेड म्हणजे एकनिष्ठ असणे किंवा त्यासाठी पूर्ण वेळ देणे. इम्प्रिझन स्पिरिट म्हणजे तुरुंगवासातील आत्मा. ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक. सर्वंट म्हणजे नोकर. हायडियस अँड हॉरिबल म्हणजे कुरूप आणि भयानक. विशियस अँड ब्रुटल म्हणजे दुष्ट आणि क्रूर. फेथफुल म्हणजे विश्वासू. वाईजली म्हणजे हुशारीने. मॅरेज सेलिब्रेशन्स म्हणजे विवाह समारंभ. फार ऑफ किंगडम म्हणजे राज्यापासून खूप लांब, खूप दूर. ग्रेट टेम्पेस्ट म्हणजे खूप मोठे वादळ. टॉस्ड म्हणजे उधळले. स्टॉर्मी वेव्ज म्हणजे तुफानी लाटा, वादळी लाटा. रेज्ड म्हणजे क्रोधित. रेज्ड म्हणजे क्रोधित किंवा वाढणे. शोर ऑफ द आयलँड म्हणजे किनाऱ्यावरती, बेटाच्या किनाऱ्यावरती. स्ट्रगलिंग म्हणजे संघर्ष करणे. काइंड हार्टेड म्हणजे दयाळू. बेग्ड म्हणजे विनवणी करणे, विनंती करणे. पिटी म्हणजे दया. ड्रेडफुल टेम्पेस्ट म्हणजे भीतीदायक असं ते वादळ. क्वेल म्हणजे थांबवणे. पुअर सोल्स म्हणजे गरीब आत्मा. अफ्रेड घाबरलेला. इंटेंट हेतू. पझल्ड म्हणजे कोड्यात पडली. पेरिल. पेरिल म्हणजे धोका किंवा संकट. सेक म्हणजे फायद्यासाठी. एनिमीज म्हणजे शत्रू. ॲस्लीप म्हणजे गाढ झोपी गेली. सेलर्स म्हणजे जहाज चालवणारे नाविक. अँक्झायटी म्हणजे चिंता. अशा पद्धतीने या लेसनचा इथंपर्यंतचा पार्ट आपण पाहिलेला आहे.
आपण आत्ता जे वर्ड मिनिंग्स पाहिले ते वर्ड मिनिंग्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला लेसन समजण्यासाठी उपयुक्त आहेत. ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. आणि हा पार्ट इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.